शिवाजी महाराज की। सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। वंदे वंदे वंदे। बोलो जय श्री राम, जय जय श्री राम। मंचावरती उपस्थित मुंबई भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या संयोजिका आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये आज आपला हा कार्यक्रम पार पडत आहे अशा नवनिर्वाचित नगरसेविका रितुताई तावडेजी, या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षा, महिला मोर्चाच्या आमदार चित्राताई वाघजी, आमदार उमाताई खापरेजी, आमदार मनीषाताई चौधरीजी, माधवीताई भूताजी, माजी आमदार डॉक्टर कांता नलावडेजी, श्रीमती प्रीतीताई गांधीजी, या ठिकाणी उपस्थित महिला मोर्चाच्या आपल्या अध्यक्षा नवनिर्वाचित नगरसेविका आशाताई मराठेजी, प्रीती सातमजी, सायली दोंदेजी, दीपिका घागजी, शीतल आंबरेजी, आणि ज्या आपल्या या ठिकाणी 89 पैकी 49 म्हणजे मोर दॅन 50% निवडून आलेल्या आपल्या सर्व नगरसेविका, या ठिकाणी आपण एक एक करून सर्वांनी उभं राहावं अशी माझी विनंती आहे तुम्हाला। स्वप्ना म्हात्रेजी, रीटा मकवानाजी, राजेश्री शिरवडकरजी, ममता यादवजी, दिशा यादवजी, संगीता शर्माजी, हेतल गाला मोरवेकरजी, स्नेहल तेंडुलकरजी, अंजलीताई सामंतजी, ॲडव्होकेट सीमा शिंदेजी, सुधा सिंगजी, डॉक्टर गौरवी शिवलकरजी, हर्षिता नार्वेकरजी, डॉक्टर अर्चना भालेरावजी, अश्विनीताई मतेजी, नीलम गुरवजी, साक्षी कनोजियाजी, अलका केरकरजी, डॉक्टर शिल्पा सांगोरेजी, दीपिका घागजी, अनिता वैतीजी, श्वेता कोरगावकरजी, प्रीती सातमजी, आशा मराठेजी, कोणी राहिलं नाही ना? राहिलं नाही ते बोलतो, माहिती आहे मला कोण राहिलं। जिग्ना शाहजी, वॉर्ड क्रमांक 15, बरोबर ना? कुठे आहेत दिनाताई? हा, झाल्या सगळ्या। आणि आपल्या रितुताई तावडेजी, महिला संवाद बजेट सत्र या विषयावर खरं तर मला बोलायचं होतं, परंतु मला असं वाटतं की बजेटवर एवढी विस्तृतपणे भाषणं झाली असल्यामुळे आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी मांडलेली एकही योजना आपण आधीच्या वक्तव्यामध्ये सोडली नसल्यामुळे मला बोलायला काही राहिलेलंच नाही। आणि मला असं वाटतं की गेल्या 12 वर्षामध्ये 9 वेळा निर्मला सीतारामनजी यांनी आपलं बजेट ठेवलं, हाच मला असं वाटतं की सर्वात मोठा सन्मान आहे। अनेक प्रकारच्या योजना या बजेटमध्ये मांडलेल्या आहेत। डिस्ट्रिक्ट वाईज हॉस्टेल्स असतील, शी मार्ट्स असतील, परंतु मला असं वाटतं की
काही गोष्टींकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची आपल्याला आवश्यकता आहे. सर्वात मोठी उपलब्धी या बजेटमध्ये मोदीजींनी काही केली माझ्या दृष्टिकोनातनं, 2014 मध्ये आपल्या देशामध्ये जेवढे MSMEs रजिस्टर्ड होते त्याच्या डबल MSMEs गेल्या 12 वर्षामध्ये रजिस्टर झालेले आहेत. आणि हे MSMEs कोणाचे आहेत तर हे MSMEs जे तरुण आणि तरुणी आपलं शिक्षण पूर्ण करून ज्यांनी डिसाइडेड टू बी अ जॉब गिव्हर रादर दॅन बिंग अ जॉब टेकर, आणि त्यांनी जे छोटे छोटे बिझनेसेस सेटअप केले गेल्या 12 वर्षामध्ये. कारण प्रधानमंत्री मोदीजींनी देशामध्ये आणि देवेंद्रजींनी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं. मेक इन महाराष्ट्र, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया अशा प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून की नवीन तरुण उद्योजक निर्माण करण्याला एक प्रोत्साहन सरकारने दिलं. आणि त्यामुळे 2014च्या कंपॅरिझन मध्ये आज आपल्या देशामध्ये डबल नंबर ऑफ MSMEs रजिस्टर्ड आहे. पण त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की साधारणतः एक 7 कोटी MSMEs हे देशामध्ये आपल्या उद्यम पोर्टलवरती रजिस्टर्ड असून सर्वात आनंदाची गोष्ट ही आहे की त्याच्यामधल्या 2.5 कोटी MSMEs या आपल्या माता भगिनींच्या MSMEs आहेत, ज्याचे डायरेक्टर या ठिकाणी आपल्या माता भगिनी नवीन उद्योजक होऊन त्यांनी आपला स्वतःचा बिझनेस तयार करून त्यांनी उद्यम पोर्टलवरती आपले MSMEs रजिस्टर केले. ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपल्या माता भगिनींनी हे MSMEs तयार करून बिझनेसेस सेटअप करून मला असं वाटतं की या MSMEs मधला सगळ्यात मोठा गोष्टी कुठला टेक अवे असेल तर तो हा आहे. आणि या 7 कोटी MSMEsला 7 लाख कोटीचा लिक्विडिटी निर्माण करून देण्याचं काम हे आपल्या बजेटच्या माध्यमातून झालेलं आहे. शी-मार्ट्सचं झालेलेच आहेत, परंतु मला असं वाटतं की या शी-मार्ट्सला एका वेगळ्या दृष्टिकोनातून आता आपल्या एवढ्या 49 नगरसेविका या मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आले असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्वांसाठी खूप काम आहे. आणि हे काम असं आहे की आपण आपल्या मॅनिफेस्टोमध्ये ही घोषणा केली आहे की आपल्या सर्व लाडक्या बहिणींना मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 5 लाख रुपयाचं बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा ही आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये केलेली आहे. आणि आता येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला सगळ्या कमिटीजचं फंक्शनिंग चालू होईल, महानगरपालिकेची जनरल बॉडी बसेल, आपल्या सर्वांचं हे दायित्व असेल की या मुंबई शहरामध्ये जेवढे बचत गट असतील, जेवढ्या आपल्या माता भगिनी आपले छोटे छोटे जे काही उद्योग विविध ठिकाणी करत असतील त्या सर्वांनी या योजनांचा उपयोग करून घेणं, त्याच्याकरता ते ऍप्लिकेशन करणं, ते मुंबई महानगरपालिकेकडनं सँक्शन करून घेणं आणि त्यांना ते कर्ज मिळणं, हे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्या संपूर्ण टीमचं हे काम असलं पाहिजे. जसं लाडक्या बहिणींची योजना ज्या वेळेला जाहीर झाली त्यावेळेला आपण जसं ठिकठिकाणी काउंटर सेटअप करून त्याची रजिस्ट्रेशन आपण स्वतः करून घेतली, तशाच प्रकारे आता त्या लाडक्या बहिणींना या मुंबई महानगरपालिकेचं 5 लाखाचं कर्ज मिळालं पाहिजे याच्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. ते प्रयत्न केल्यानंतर ज्या वेळेला त्यांना कर्ज मिळेल, आताही काही अनेक बचत गट जे आहेत ते विविध प्रकारच्या वस्तू हे तयार करतात आणि त्या वस्तूंच्या निर्मिती करता या योजनेमध्ये हे शी-मार्ट्स या ठिकाणी स्थापन करण्याची घोषणा आहे. शी-मार्ट स्थापन होतील, नक्कीच स्थापन होतील, पण ती एक लेंदी प्रोसेस आहे. त्याला वेळ लागतो, जागा आयडेंटिफाय करावी लागते, त्याचं सँक्शन घ्यावं लागतं, मग त्या बिल्डिंगचा प्लॅन पुटअप करावा लागतो, मग ती बिल्डिंग बांधावी लागते, बिल्डिंग बांधल्याच्या नंतर त्याचं अलॉटमेंट करावं लागतं, अशी त्याची एक लेंदी प्रोसेस आहे. पण मला असं वाटतं की मुंबई महिला मोर्चानं या ठिकाणी एक असा उपक्रम हाती घ्यावा. शी-मार्ट्स तर होतीलच, केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून शी-मार्ट्स होतीलच, परंतु आपण ई-मार्ट्स तयार करण्याची योजना ही मुंबई महिला मोर्चाने हाती घ्यावी, जेणेकरून आता काय मॉलमध्ये जायची आवश्यकता नसते, सगळं ऑनलाईन असतं. ऑनलाईन सगळ्या गोष्टी आपण सगळ्याच गोष्टी ऑनलाईन मागवतो. ब्लिंकेट वरती तर 10 मिनिटांमध्ये कुठली गोष्ट आपल्या घरामध्ये पोहोचत असते. आणि त्यामुळे आपल्या माता भगिनींच्या महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या ज्या विविध प्रकारच्या वस्तू आहेत, गोष्टी आहेत, त्या एका ई प्लॅटफॉर्म वरती आणून
ती ई मार्केट प्लेस तयार करून त्याच्यामधनच जे काही आहेत ते लोक त्याला ऑर्डर करू शकतात. तर मग याच्यामध्ये करायचं काय, याच्यामध्ये बिल्डिंग बांधायचीच नाही आपल्याला, याच्यामध्ये फक्त आपल्याला एक पोर्टल तयार करायचं आहे. तुम्हाला फक्त एक प्लॅटफॉर्म तयार करून द्यायचा आहे. तो प्लॅटफॉर्म मुंबई भारतीय जनता पार्टी तुम्हाला तयार करून देईल. मुंबई भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाला एक अशा प्रकारचा ई प्लॅटफॉर्म तयार करून देईल. पण त्या ई प्लॅटफॉर्म वरती सर्व महिला बचत गटांना रजिस्टर करून त्यांच्या वस्तू त्याच्यावरती आणणं, त्या ई प्लॅटफॉर्मचा प्रसार करणं, त्याचं मार्केटिंग करणं. आता विविध प्रकारचे सण असतात. आता होळी आहे, होळीनंतर गुढीपाडवा आहे, त्यानंतर आपला गणपतीनंतर तर सुरूच होतं, रक्षाबंधन आहे, गणेशोत्सव आहे, दसरा, दिवाळी, नवरात्री. या सगळ्या सणांमध्ये आपण बघतो की आपण विविध ठिकाणी महिला बचत गटांचे मेळावे लागतात, बाजार लागतात. तर मला असं वाटतं की या प्रत्येक सणाच्या आधी मोठ्या प्रमाणावरती टर्नओव्हर या महिला बचत गटांचा या ई मार्केट प्लेस वरती होऊ शकतो. पहिलं 6 महिने 1 वर्ष आपल्याला याचा प्रसार करायला जाईल आणि प्रसार केल्याच्या नंतर एकदा मुंबईकरांपर्यंत हा ई प्लॅटफॉर्म जर पोहोचला तर मग दुकानात कोणी जाणारच नाही. आता तसंही दुकानांचा सेल कमी होत चाललाय, कारण सगळेच ह्याच्यावरती मागवतात आणि त्या ऑनलाईन सगळं मागवतात. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ई कॉमर्स आणि ई मार्केट प्लेसच इन थिंग आहे. आणि त्यामुळे सगळ्या महिला बचत गटांना त्या प्लॅटफॉर्मवरती आणणं आणि मग त्यांच्या प्रोडक्ट्सला त्या प्लॅटफॉर्मवर आणणं आणि त्या प्लॅटफॉर्मचा प्रसार करून मला असं वाटतं की तुम्ही या माध्यमातून आपल्या महिला बचत गटांची एक आर्थिक क्रांती मुंबई शहरामध्ये घडवून आणू शकता. एक इकॉनॉमिक रेव्होल्युशन याच्यातनं हे तयार होऊ शकतं असं मला वाटतं. आणि त्यामुळे हा उपक्रम हाती घ्यायला काही हरकत नाही. आणि त्यामुळे आपण एक चॅलेंज म्हणून या ठिकाणी, आता मुंबई महानगरपालिका आहेच, आता इथे बसलेल्यांपैकीच कोणीतरी तिकडे 49 पैकी कोणीतरी एक होणार आहे. आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका आहे. आणि अजून एक सांगतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्हालाही गेल्या 15 दिवसांमध्ये खाली फिरताना लोकांशी इंटरॅक्ट करताना हे जाणवलं असेल की मुंबईकरांच्या खूप अपेक्षा आहेत आपल्याकडनं. आणि ज्या प्रकारे मोदीजींनी दिल्लीत काम केलं, ज्या प्रकारे देवेंद्रजींनी फक्त 10 वर्षामध्ये मुंबईकरांना मेट्रो सुद्धा दाखवली, अटल सेतू सुद्धा दाखवला, कोस्टल रोड सुद्धा दाखवला आणि एवढ्या सगळ्या गोष्टी दाखवून झाल्या असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा तुम्ही काहीतरी चमत्कार करणार अशा प्रतीक्षेमध्ये मुंबईकर आहेत. आणि त्यामुळे गेल्या 5-7 वर्षामध्ये आपण आपल्यापैकी अनेक काही गेल्या 7 वर्षामध्ये सुद्धा नगरसेविका असतील, परंतु ती 7 वर्ष 9 वर्ष वेगळी होती आणि ही पुढची 5 वर्ष वेगळी असणार आहेत. कदाचित गेल्या 9 वर्षापेक्षा जास्त काम तुम्ही या 5 वर्षामध्ये केलं तरी पण कदाचित लोकांचं सॅटिस्फॅक्शन लेवल जे आहे ते तुम्ही अचीव करू शकणार नाही असं मला वाटतं. कारण बार खूप वरती रेस झालेला आहे आणि त्यामुळे तो बार वरती रेस झाला असल्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या काहीतरी कल्पक योजनांच्या माध्यमातून लोकांच्या मनापर्यंत, हृदयापर्यंत पोहोचावं लागेल. आणि त्याकरता मला असं वाटतं की हा एक चांगला उपक्रम आहे. आणि दुसरा उपक्रम जे आपल्या नगरसेविकाच मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून करू शकतात. आपल्याला आठवत असेल की गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये आपल्या अर्थमंत्र्यांनी एक योजना ही अनाऊन्स केली होती आणि ती योजना अशी होती की 9 ते 14 वर्षाच्या युवतींना एक मोठ्या प्रमाणावरती वॅक्सिनेशन ड्राईव्ह, सर्वायकल कॅन्सरचं वॅक्सिनेशन ड्राईव्ह करण्याची योजना ही त्यावेळेला अनाऊन्स केली होती. केंद्राच्या माध्यमातून त्याची तयारी जी आहे ती केली जात आहे. तर केंद्राच्या विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्ट्री आणि हेल्थ डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीशी संपर्क करून ती योजना लवकरात लवकर मुंबईमध्ये कार्यान्वित करायची. त्याच्यामध्ये कुठे काही कमी पडत असेल तर मुंबई महानगरपालिका त्याला आहेच. आणि त्यामुळे म्हणजे जसं कोविडच्या काळामध्ये झालं होतं त्यावेळेला असलेले मुख्यमंत्री त्यांच्याकडे एक चांगली सुवर्ण संधी होती आणि ती सुवर्ण संधी अशी होती की मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ते सगळे व्हॅक्सिन विकत घेऊ शकत होते. पण त्यांना तेही करता आलं नाही. म्हणजे त्यांना तेही करता आलं नाही की महानगरपालिकेचे पैसे होते, त्यांना फक्त ऑर्डर करून विकत घ्या. मग शेवटी मोदीजींनीच सगळ्या महापालिकांना सगळ्या व्हॅक्सिन्स फ्रीमध्ये उपलब्ध करून दिल्या आणि त्यामुळे त्यांना तेही करता आलं नाही.
आणि त्यामुळे हे आपण एक प्रोजेक्ट, हे दोन गोष्टी जर आपण केल्या, महिला मोर्चा म्हणून, आपल्या महिला लोकप्रतिनिधी म्हणून, ई मार्केट प्लेस आणि सर्व्हायकल कॅन्सरच्या वॅक्सिनेशन ड्राईव्ह मोठ्या प्रमाणावरती सगळ्या शाळांमध्ये, हेल्थ सेंटरच्या माध्यमातून, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून, तर मला असं वाटतं याचीही आखणी आपण केली तर एक चांगलं येणाऱ्या काळामध्ये आपण याच्याकरता हे जे आहे ते करू शकतो. मला वाटतं की मगाशी उमाताई बोलताना म्हणाल्या की मोठ्या प्रमाणावरती टुरिझमला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून एक 20 आर्किओलॉजिकल मॉन्युमेंट्सला डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातनं या आपल्या बजेटमध्ये त्याचं प्रावधान करण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं की सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट जनरेटिंग सेक्टर कुठला असेल तर तो टुरिझम सेक्टर असतो. आपण एखाद्या ठिकाणी ज्या वेळेला जातो तर विमानाचं तिकीट काढतो, ट्रेनचं तिकीट काढतो, मग रेल्वे स्टेशनला उतरतो, तिकडे टॅक्सी घेतो, ऑटो घेतो किंवा कार घेतो, त्याला रोजगार मिळतो, हॉटेलमध्ये जातो, हॉटेलमध्ये राहतो, रेस्टॉरंटमध्ये जातो, खातो, काही गोष्टी विकत घेतो. पूर्णपणे इकॉनॉमीचं चर्निंग जे आहे ते टुरिझमच्या क्षेत्रामुळे होत असतं. आणि मी तुम्हाला एकच छोटं उदाहरण देतो की आपल्याकडे मेडिकल टुरिझम तर आहेच, आपल्याकडे रिलिजियस टुरिझम तर आहेच, पण रिलिजियस टुरिझमचं एक सर्वात मोठं उदाहरण असं आहे की 22 जानेवारी 2024चा दिवस आपल्याला आठवतो ना सगळ्यांना. 22 जानेवारी 2024ला आपण रामलल्लाची स्थापना अयोध्येच्या राम मंदिरामध्ये केली होती. त्या दिवशी आपण देवाची स्थापना केली होती. पण आज मी तुम्हाला डेटा सांगतो आणि तो डेटा असा आहे की या जगामध्ये मोस्ट व्हिजिटेड रिलिजियस साईट कुठली आहे, सर्वात जास्त लोक जातात अॅन्युअली अशी रिलिजियस साईट कुठली आहे? राम मंदिराच्या स्थापनेच्या आधी एक आहे व्हॅटिकन, जिथे साधारणतः 90 लाख लोक, 9 मिलियन म्हणजे 90 लाख हे अॅन्युअली जातात, तिथे व्हिजिट करतात. दुसरी आहे मक्का या ठिकाणी 20 मिलियन लोक जातात. 20 मिलियन म्हणजे झाले किती? 20 कोटी. आणि मी तुम्हाला सांगतो की 22 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 35 मिलियन लोक हे अयोध्येच्या राम मंदिरामध्ये गेले होते. आणि 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या 12 महिन्यामध्ये 50 मिलियन लोक हे अयोध्येच्या राम मंदिरामध्ये गेले होते. आणि 4 लाख कोटीच्या इकॉनॉमीची उलाढाल ही एकट्या अयोध्येच्या राम मंदिरामुळे त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये झालेली आहे. आणि ही रिलिजियस टुरिझमची ताकद आहे. आणि म्हणून ती ताकद ओळखूनच मोदीजींनी 20 मॉन्युमेंटल साईट या ठिकाणी निर्माण करण्याचं उद्देश या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि नुसतं तेच उद्देश ठेवलं नाही, पण त्या 20 मॉन्युमेंटला हँडल करण्याकरता 10,000 गाईडचं ट्रेनिंग करण्याचं प्रावधान सुद्धा त्यामध्ये त्यांनी हे केलेलं आहे. आणि त्यामुळे मुद्दे खूप आहेत बजेटचे, पण सगळे मुद्दे पेपरमध्ये आलेलेच आहेत, ऑनलाईन उपलब्ध आहेच. आणि जे काही बाकीचे असतील ते आपल्या सर्वांच्या भाषणांमध्ये सुद्धा आलेले आहेत. त्यामुळे जास्त त्यावर न लांबवता मला असं वाटतं की महिला मोर्चाची एक खूप चांगली सुरुवात ही आज या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून ही झालेली आहे. की फक्त महिला आणि महिला ओबीसीचं रिझर्वेशन आहे तिथेच नाही, परंतु जनरल असलेल्या सीटांवरती सुद्धा आपल्या माता भगिनी निवडून आलेल्या आहेत. आणि अगदी 89 पैकी 49 माता भगिनी आपल्या या ठिकाणी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये कधी 7 तारखेला ना फॉर्म भरायला, 7 तारीख नाही आज आले ना नोटिफिकेशन, 7 तारखेला आपल्याला या ठिकाणी आपल्या महापौराचा फॉर्म भरायचा आहे. 11 तारखेला महापौराची निवडणूक होणार आहे. आणि एक वेगळी क्रांती भारतीय जनता पार्टी मुंबईची या माध्यमातून होणार असून मला वाटतं की गेल्या 16 आणि 40 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीची महापौर ही मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल. आणि ह्या गोष्टीचा जास्त आनंद आहे की भारतीय जनता पार्टीचा महापौर नाही, पण भारतीय जनता पार्टीची महापौर ही मुंबईच्या महापौरपदी
विराजमान होणार आहे. परंतु मला असं वाटतं की हे यश आणि हा निकाल एक खूप मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवरती देऊन जातो आणि मोठ्या आशा अपेक्षा आणि स्वप्न डोळ्यामध्ये घेऊन मुंबईकर आपल्या सर्वांकडे पाहत आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 5 वर्षामध्ये, 5 नाही मी 3.5च म्हणतो, कारण 3.5 वर्षानंतर लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक वन नेशन वन इलेक्शनमध्ये होईल असं आपल्याला वाटतं. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांच्या सर्व आशा अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची असणार आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपण ज्या उत्साहामध्ये या सर्व कार्याला सुरुवात केलेली आहे, म्हणजे निवडणुकीच्या आधी सुद्धा, आणि आपण जसं सांगितलं की निवडणूक लढवत असताना काही आपल्या उमेदवार त्या ठिकाणी महिला मोर्चा मुंबई म्हणून काम करू शकत नव्हत्या, परंतु मग ज्या निवडणूक लढवत नव्हत्या त्यांनी त्या ठिकाणी मैदानामध्ये उतरून त्या ठिकाणी जो मोर्चा आहे तो सांभाळला आणि आपल्या सर्वांना यश दिलं. तसंच आपण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एकत्रितपणे काम कराल अशा प्रकारची अपेक्षा बाळगतो. तुम्हाला सर्वांना मी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.